एनफोर्समेंट डायरेक्टरेट ईडी ने मैसूर डेवलपमेंट अथॉरिटी मूडा के दफ्तर पर छापा मारा, जिसमें 12 अहलकार शामिल थे और वो एक लैंड अलॉटमेंट केस की तहकीकात कर रहे हैं, जिसमें कर्नाटक के वजीर आला सिद्धरामैया का भी जिक्र है। छापे के दौरान ईडी ने मूडा के अहलकारों बशमूल कमिश्नर एएन रघुनंदन से मुलाकात की और मुमकिना तौर पर मुतालिका दस्तावेजात जब्त कर सकते हैं। ये वाक़या इसके बाद हुआ जबकि मारी गौड़ा, जो कि सिद्धरामैया के करीबी मुआविन हैं, सेहत की वजूहात का हवाला देते हुए इन्होंने मूडा के चेयरमैन के ओहदे से इस्तीफा दे दिया है, लेकिन ये भी कहा है कि वजीर आला ने इन्हें मुस्तफ़ी होने की हिदायत दी थी। मारी गौड़ा ने कहा कि इन पर कोई सियासी दबाव नहीं था और कहा कि इनकी सेहत खराब है और वो इस ओहदे पर नहीं रह सकते। अपोजिशन ने सिद्धरामैया के इस्तीफे का मुतालिबा किया है, जबकि एक अदालत ने इनकी दरख्वास्त को मुस्तरद कर दिया, जिसमें इन्होंने मूडा स्कीम में मुबैना बेज़ाब्तिगियों के खिलाफ कार्रवाई चैलेंज की थी। ये तनाज़ी इस बात से मुत्तलिक है कि इनकी बीवी बीएम पार्वती को ऐसी जगह पर मुआविजे की ज़मीन दी गई थी जो मूडा की ज़मीन से ज़्यादा कीमती थी। कारकुनों का कहना है कि ये लैंड अलॉटमेंट की मुनसिफाना होने पर संजीदा सवालात उठाता है। ನಿರ್ದೇಶನ ಇರೋದು ತನಿಖಾ ಸಂಸ್ಥೆಯವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಅವರು ಕೆಲಸ ಮಾಡೋಕ್ಕೆ ತೊಂದರೆ ಆಗೋ ರೀತಿ ಯಾವುದೇ ಮಾಹಿತಿ ಈಗ ಕೊಡೋ ಅವ್ರು ಏನು ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಕೇಳ್ತಾರೆ ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ. ನಾವು ನಮ್ಮ ಆಯುಕ್ತರ ನಿರ್ದೇಶನ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ತನಿಖಾ ತಂಡದವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಇಡಿಯಿಂದ, ಅವ್ರು ಏನು ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಕೇಳ್ತಾರೆ ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ. ಎಷ್ಟು ಜನ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಬಂದಿದ್ದಾರೆ? ಅದು ಯಾವುದೂ ಮಾಹಿತಿ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಇಲ್ಲ. ಅವರೆಲ್ಲ ಸರ್ ಎಷ್ಟೊತ್ತು ಬಂದರೆ ಸರ್? ಇಲ್ಲ, ಬೆಳಗ್ಗೆ ಆಫೀಸ್ ಟೈಮಿಂಗ್ಸಿಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಇವತ್ತು ನಾಳೆ ಆಫೀಸಲ್ಲಿ ವರ್ಕಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಯಾರ್ಯಾರು ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು ಕರೀತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರದ್ದೆಲ್ಲ ಕರೆಸ್ಬಿಟ್ಟು ನಾವು ಮಾಹಿತಿ ಕೊಡ್ತೀವಿ. ದಾಖಲಾತಿ ಕೇಳಿದ್ರು ಅಂದ್ರಲ್ಲ ಸರ್, 14 ಏನು ಮಾಹಿತಿನೂ ಕೇಳಿಲ್ಲ ಅವ್ರು ಇನ್ನೂ. ಇವಾಗ ಜಸ್ಟ್ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಮೂಡ ಏನು ಎಂತ ಯಾವ ರೀತಿ ಕೆಲಸಗಳಾಗ್ತಾ ಇದೀವಿ ಅಂತೇಳಿ. ನಮ್ಮ ಆಯುಕ್ತರು ನಾವು ನಮ್ಮೆಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕೂತು ಬ್ರೀಫ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಅದು ಬಿಟ್ಟರೆ ಮತ್ತೆ ಯಾವುದೂ ಮಾಹಿತಿ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಇಲ್ಲ. ಅವ್ರು ಏನು ಕೇಳಿದಾರಂತನೂ ಇಲ್ಲ.